मी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा मी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी बलिदान दिलं आहे किंवा उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा सगळ्याच क्षेत्रातील व्यक्तींविषयीची माहिती मिळवत असतो. याचबरोबर अर्थशास्त्र, पर्यावरण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींचं नाव इतिहासात कोरलं गेलं आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो. आज आपण चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि हिमालयाचे रक्षक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि हिमालयाचे रक्षक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोना संसर्गामुळे नुकतंच निधन झालं. त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्या कार्याविषयीची माहिती आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात करून घेऊया. चला तर मग सुंदरलाल बहुगुणा यांच्याविषयीची माहिती ऐकूया. सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म 9 जानेवारी 1927 रोजी उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातल्या टिहरी जवळच्या गावात झाला. ते 13 वर्षांचे असताना त्यांची भेट गढवालचे स्वातंत्र्य सैनिक देवसुमन यांच्याशी झाली. त्यांना भेटल्यावर बहुगुणा गांधीजींच्या अहिंसा तत्वाने देशकार्य करण्यासाठी प्रेरित झाले. त्यांनी पहाडी प्रदेशात पारतंत्र्याविरोधात निषेध दर्शवायला, सभा घ्यायला, पत्रके वाटायला सुरुवात केली. वयाच्या 18व्या वर्षी ते लाहोरला शिकायला गेले. परत आल्यावर त्यांनी हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून मोहीम उघडली. 1965 ते 1970 टिहरी गावात आणि त्यांच्या आसपासच्या गावात त्यांनी दारूबंदीची मोहीम सुरू केली. तिथे खरे तर दारू पिणे ही प्रथा नसली तरी भारत आणि चीन या मार्गावर सहजी दारू उपलब्ध झाल्याने दारूबंदीसाठी मोहीम सुरू करणे क्रमप्राप्त झाले. त्यासाठी त्यांनी महिलांना एकत्र केले आणि आंदोलनेही केली. हिमालयात असलेली जंगले, झाडे यांचे रक्षण करायला हवे याची प्रखर जाणीव त्यांना झाली. उत्तर प्रदेशातील झाडे, जंगले नष्ट करणाऱ्या जंगलांच्या ठेकेदारांविरुद्ध त्यांनी आंदोलन सुरू केले. तेच आंदोलन म्हणजे चिपको आंदोलन. पर्यावरणविषयक चळवळ हिमालयात आणि नंतर संपूर्ण भारत देशात आणि त्याही पलीकडे पसरली. चिपको आंदोलनात स्त्रिया एकत्र येऊन साखळी तयार करत आणि खरोखरच झाडाला मिठी मारून ते तोडण्यापासून वाचवत होत्या. अगोदर आम्हाला कापा आणि मगच झाडाला कापा हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. चिपको आंदोलनाची प्रेरणा त्यांना कर्नाटकातील अप्पिक्को चळवळीपासून मिळाली होती. पर्यावरणशास्त्र हेच खरे अर्थशास्त्र हे त्यांचं घोषवाक्य होतं. त्यावेळी बहुगुणा यांनी उपोषणही केले. या आंदोलनाचं फलित म्हणजे उत्तराखंडमध्ये सरकारने त्यानंतर 15 वर्षापर्यंत वृक्षतोडीस बंदी घातली. त्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर इको फेमिनिझम म्हणजेच स्त्रीवादी पर्यावरणवाद असेही म्हटले गेले. 1981 ते 1983 त्यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन हिमाचल प्रदेशातील चंबाच्या लंगेरा गावापासून 5000 किलोमीटरची पदयात्रा केली. ते म्हणाले, जंगले आम्हाला काय देतात? राळ, इमारती, लाकूड आणि परकीय चलन.
आपण आपल्या वृत्ती आणि कृतीकडे डोळे उघडे ठेवून पाहायला हवे, पुनर्विचार करायला हवा. आपण जंगले नष्ट करतो, त्यामुळे विध्वंसक पूर येतात. लोक तीर्थक्षेत्री आल्याच्या भावनेने इथे येतात आणि आम्ही त्यांना काय देतो? पूर, विनाश. अशा त्यांच्या बोलण्याने त्यांनी लोकांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली आणि सांगितले, जंगले आपल्याला काय देतात? माती, पाणी आणि शुद्ध हवा. माती, पाणी आणि शुद्ध हवा हेच आपले जीवन आहे. आपल्या जगण्यासाठी जंगले गरजेची आहेत. झाडांपासून इमारती, लाकूड मिळवणे हा उद्देश असू शकत नाही. त्यापासून आपल्याला अन्न, चारा, इंधन आणि खत मिळते आणि हेच मूळ अर्थशास्त्र आहे. झाडे अमूल्य मातीची धूप व्हायची थांबवतात, आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. टिहरी धरण बांधायचे मुख्य कारण हिमालयातून गावागावात वाहत येणाऱ्या गंगा नदीचा मार्ग बदलून नवी दिल्लीत येणाऱ्या तिच्या पाण्याचा ओघ वाढवणे हे होते. पण त्यामुळे पहाडी प्रदेशातील लोकांना पाणी मिळणे कठीण होत होते. स्त्रियांना त्यांच्या कुटुंबासाठी मिळणाऱ्या 4 लिटर पाण्यासाठी रात्र रात्र वाट बघत बसायला लागायला लागली आणि म्हणून टिहरी धरणाविरोधात भागीरथी नदीच्या तीरावर त्यांनी काही वेळा अन्न सत्याग्रह केलेला आहे. त्यांचे म्हणणे होते की 100 मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेचे धरण बांधू नये. टिहरी धरण प्रकल्प 1972 साली सुरू झाला आणि त्यानंतर सुरू झालेले हे आंदोलन जवळपास 2004 सालापर्यंत चालले. त्यांच्या अशा अहिंसेने चालणाऱ्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून 1981 साली पद्मश्री पुरस्कार, याचबरोबर 1986 साली जमनालाल बजाज पुरस्कार, 1987 साली राईट लाईव्हलीहूड आणि 2001 साली पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 1989 साली विज्ञानाची डॉक्टरेट पदवी IIT रुडकीकडून त्यांना मिळाली होती. प्रत्येक गोष्टीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारे सुंदरलाल बहुगुणा पर्यावरण गांधी तसेच वृक्षमित्र म्हणून ओळखले जायचे. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात सुंदरलाल बहुगुणा यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया एका विशेष व्यक्तीची माहिती जाणून घेण्यासाठी, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.